29 तारखेला मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे कूच करणार आहेत आणि त्या संदर्भामध्ये गावागावामध्ये मोठ्या प्रमाणात बैठका चालू आहेत आणि या बैठकाच्या आपण पाहू शकता की मी कुंभारपिंपळगाव या ठिकाणी आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बैठक पार पडलेली आहे। या बैठकीदरम्यान नेमके काय झालेलं आहे या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत मराठा समाज बांधव आहेत। दादा काय सांगणार, आज बैठक झालेली आहे, काय काय महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत? सर्कल कुंभारपिंपळगावच्या वतीने कुंभारपिंपळगावमधील समस्त मराठा समाज बांधवाची आज संयोजकाच्या उपस्थितीमध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पाडण्यात आली। या बैठकीमध्ये महत्त्वाचे म्हणजे असे निर्णय घेण्यात आले की एका घरातून प्रत्येकी एक माणूस, जसं की जरांगे पाटलांनी संविधानिक पद्धतीने ज्या मागण्या राज्य सरकारपुढे ठेवलेल्या आहेत, मागील 2 वर्षापासून मनोजदादा जरांगे पाटील हे अत्यंत संयमाने आणि शांततेने सर्व समाज बांधवाच्या सर्व घटकातील लोकांच्या साक्षीने हा आरक्षणाचा लढा योग्य पद्धतीने हाताळत असताना सुद्धा सरकारने आमच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आहे, असा संपूर्ण समाज बांधवाचा एक सरकारप्रती रोष व भावना व्यक्त झालेल्या आहेत। सरकारनं या बाबतीत समाधानकारक 2 दिवसाचा जो अल्टिमेटम जरांगे पाटलांनी सरकारला दिलेला आहे तोपर्यंत आम्ही त्यावर वाट बघू। नंतर आम्ही तर ठरवलेलं आहे, संपूर्ण मराठा समाज बांधव महाराष्ट्रातील मनोजदादाच्या नेतृत्वाखाली 27 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने आम्ही कूच करणारच आहोत आणि आम्ही 100% घरातून एक या मागणीसाठी अंतरवाली सराटीमधून मुंबईसाठी जाणारच आहोत आणि आरक्षणाची लढाई निकराने लढून आरक्षणाचा गुलाल घेऊनच यावेळेस आम्ही परतणार आहोत, त्याशिवाय आम्ही माघारी फिरणार नाही। आता ही सरकारला आरपारची लढाई आणि महत्त्वाची सूचना म्हणजे मराठे आता थांबत नसतात। मनोजदादांच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्रातील अखंड मराठा समाज हा मनोजदादाच्या हात बळकट करणारच आहे आणि महाराष्ट्रात आम्हाला मनोजदादाच्या रूपाने दुसरा छत्रपती मिळालेला आहे, असंच आमच्या मराठा समाजाची भावना आहे व आरक्षण घेऊनच आम्ही मुंबईतून परतणार आहोत, ही सर्व समाज बांधवाच्या वतीने नक्कीच आपण पाहू शकता की आरक्षण घेऊनच येणार अशी कुठेतरी मागणी या समाज बांधवाकडून केली जाते। आणखीन काही बांधव आहेत, दादा काय सांगणार, यावेळी कशी तुमची रणनीती असणार आहे, कसं गावगावातून तयारी करण्यात आली? आता गेले 2 वर्षापासून तुम्ही तर सातत्याने आमचे 1-2 बाईट घेतलेल्याच आहेत, पण जेणेकरून जे आम्हाला जरांगे पाटील आदेश देतात तसं आमचा पूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज हा जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली उद्याच्या 27ला आंतरवालीमधून जास्तीत जास्त म्हणजे जितका मराठी समाज या आंतरवालीमध्ये येणार आहे पूर्ण तो तसाच लॉट मुंबईच्या दिशेने आम्ही दादासोबत एकजुटीनं मुंबईपर्यंत आणि जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत दादांनी सांगितलेलं उपोषण किंवा हे मागं घेणार नाहीत। आणि आज आमच्या जे ह्या ठिकाणी मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये आम्ही असं ठरवलं आहे की आपलं घरातला एक व्यक्ती आपण ह्या कार्यासाठी मुंबईच्या दिशेने पाठवलंच पाहिजे, अशी सर्व गावकऱ्यांना मी या ठिकाणी हात जोडून तसं तमाम महाराष्ट्रातील मराठा बांधवांना या ठिकाणी तुमच्या या माध्यमातून या चॅनलमधून विनंती करतो की आपण आता यावेळेस किमान एक सदस्य आपल्या घरातला या आरक्षणमध्ये सामील झाला पाहिजे एवढी विनंती करतो। आणि एक थोडंसं मराठीसाठी एकच गाणं एक कडवं म्हणतोय, मराठे सारे एक वारे, मराठे सारे एक वारे, मुंबईवरती तुटून पडा रे, मुंबईवरती तुटून पडा रे, मनोज दादा आपले नेते, मनोज दादा आपले नेते, एकटे लढतात समाजासाठी, एकटे लढतात समाजासाठी, त्यांचे हात बळकट करा रे, मुंबईवरती तुटून पडा रे, मराठे सारे एक वारे, मुंबईवरती तुटून पडा रे, एक मराठा। दादांनी हा संदेश दिलेला आहे की मुंबईवर तुटून पडावे, अशी कुठेतरी संदेश या गाण्याच्या माध्यमातून या दादांनी दिलेला आहे। आणखीन काही बांधव आहेत, दादा काय सांगणार आहे, दुसऱ्यांदा मुंबईकडे तुम्ही कूच करतायत, यावेळी कशी असेल, कशी तयारी तुमच्या या ठिकाणी करण्यात आलेली आहे? यावेळेस जोरदार तयारी आहे, कारण मागच्या वेळेस जरी समजा 20-30 लाख लोक होते तर अंदाज असा आहे की ह्या वर्षी आत्ताच पाहिले असून तुम्ही मोठी बैठक झाली, पिंपळगाव जवळपास 200-300 समाज बांधवांची बैठक झाली, बरेचसे समाज बांधव बैठकीला येऊ शकले नाही, पण जवळपास 20-30 गाड्याचं नियोजन झालेलं आहे। यावेळेस जरी महिला मंडळी नसल्या
तरी जेवढा युवक बांधव आहे आणि सर्व स्तरातील व्यापारी, राजकीय, सामाजिक सर्व स्तरातील बांधव मोठ्या संख्येने मुंबईला येणार आहेत. काय वाटतं यावेळी आरक्षण मिळेल का? दुसरी वेळ आहे ही, काय सांगता येईल? आरक्षण तर भेटणारच आहे, कारण त्याच्याशिवाय आम्ही उठणारच नाही. मागच्या वेळेस वाशीत गेलो आम्ही, आदेश काढला, पण त्या आदेशाचं निखूळ म्हणजे आमचं जे समाजाची एवढी मोठी हेटाळणी केली, समाजाने जे विश्वास ठेवला एकनाथ शिंदे साहेबावर, त्या विश्वासावर तडा गेला आणि समाजाचा विश्वासघात केला. त्यामुळे एकदा पेटून उठलेले लोक आहेत दादा हे, आणि एकदा जर विश्वासघात कोणाचा झाला तर आता डबल विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा जोशात सर्व मुंबईला निघणार आहेत. तुम्ही बघू शकता परवा दिवशी म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे पुन्हा एकदा. नक्कीच आणखीन काही बांधव आहेत. दादा काय सांगणार, नेमकं किती गाड्यांचं नियोजन आहे? आमच्या गावातून कुंभार पिंपळगावातून जवळपास 20 गाड्याचं नियोजन आहे. किती लोक येऊ शकतात? एका गाडी जवळपास 8-10 किंवा मोठी गाडी असेल तर 15-20 जण येऊ शकतात. नक्कीच 8 ते 10 गाड्यांचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. दादा काय सांगणार, पुन्हा एकदा मुंबईकडे निघतायत, काय भावना आहे तुमच्या? मुंबईला भावना म्हणजे आता मी 8-10 दिवस झालो कुंभार पिंपळगाव सर्कलमध्ये प्रत्येक गावामध्ये गेलो चावडी बैठकासाठी. तर प्रत्येक गावातून 15-20-25 गाड्यापर्यंत, लहान गावातून सुद्धा 10-10, 15-15 गाड्या लोकांनी नियोजन केले. आणि 27 तारखेला आंतरवालीलाच जागा पुरणार नाही, एवढे वाहनं, हजारोनं वाहनं येणार आहेत आंतरवालीला. आणि शिवनेरी पोस्तोर तर एवढे येणार आहेत म्हणजे तुमचे ते 6 कोटी लोक आहे का, त्याच्यात 6 कोटी लोक, एवढे लोक त्यातले 3 कोटी तर कमीत कमी मुंबईला येणार आहेत. त्याच्यामुळं प्रत्येक घरातून एक माणूस येणार आहे. आणि पहिल्या वेळेस वाशीपर्यंत आपले सगळा समाज गेलता जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली. त्यावेळेस मुख्यमंत्री शिंदेची इच्छा असतानासुद्धा काही लोकांना त्याला आरक्षण, त्यांची तयारी, त्यानं सगळे सोयरे तुमच्या शिंदे समिती सगळ्या गोष्टी केल्या, पण त्यांना अंमलबजावणी करू दिली नाही. ही त्याच्यामुळं आता लोकांच्या मनात एवढी भावना आहे की आता मुंबईला जायचं तर आरक्षण घेतल्याशिवाय वापस येणार नाहीत. त्याच्यामुळं ह्यावेळेस खूप कोटीनं लोक जाणार आहेत. आता तुम्ही काल जर याला मांजरसुम्याला सभा पाहिली असेल तर जागा पुरली नाही, एवढे लोक होते, ते बी सोयपुरतीनं लोक आलते. त्याच्यामुळं आता ना भूतो ना भविष्य, एवढी तुमच्या मुंबईला जागा पुरणार नाही, एवढे लोक होणार आहेत. त्याच्यामुळं आमच्या कुंभार पिंपळगावचे 20 ते 25 गाड्या जाणार आहेत. त्याच्यामुळं प्रत्येक घरातून एक माणूस जाणार आहे. त्याच्यामुळं 100% आम्हाला खात्री आहे, आम्ही आरक्षणचा गुलाल घेतल्याशिवाय वापस येणार नाहीत, हे 100% खरं आहे. नक्कीच या ठिकाणी आणखीन काही बांधव आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. दादा काय सांगणार, यावेळीची कशी रणनीती असणार आहे, काय तयारी करून ठेवली आहे? ह्या वर्षीची ह्या वेळेची रणनीती अशी आहे की प्रत्येकजण, आत्तापर्यंत आंदोलन सरकारनं प्रत्येक हँडल केले, कोण्यातरी पद्धतीने ते दाबायचा प्रयत्न केला. पण मनोजदादा आमचे असे झालेत की 2 वर्षामध्ये सरकारनं प्रत्येक प्रयत्न केले, पण ते काही मॅनेज झाले नाही, होणार नाहीत. त्यानं शेवटच्या श्वासापर्यंत सांगितलेलं आहे की मी आरक्षण घेतल्याशिवाय माझा श्वाससुद्धा जाणार नाही. आणि ह्यावेळेस असं काही दाखविलेलं आहे निसर्गानं बी मुंबईला की 4 दिवसात त्यांना एक चेतावणी दिल्यासारखं झालं की मुंबई जाम. आणि दादा येणार म्हणल्यानंतर तर आता मराठी तिथं पोहोचल्यानंतर मुंबई कायमची जामच होणार आहे. यावर्षी गणपती उत्सव आहे, काय नेमकी तुमची कशी तयारी या ठिकाणी? उत्सव काय, जर रोखायचे प्रयत्न काय केले तर आम्ही आमच्या लालबागच्या राजाला दर्शनाला म्हणून जाणारच आहेत, त्याच्यात तर काही अडचणच नाही. आणि असा संकल्प दादाने केला आहे की अध्यादेश घेऊनच आम्ही वापस येऊ, नसता येणार नाहीत. मुंबई जाम म्हणजे जामच राहणार. नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकता की ही जी चावडी बैठक होती, ही चावडी बैठक पार पडलेली आहे आणि मोठ्या संख्येने 29 तारखेला मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन या ठिकाणी मुंबईकडे कूच करणार आहे. अजय गाडे, लोकशिवाय मराठी, जालना.